Good morning, dear students. Today we are going to learn subject science, lesson 11, work and energy. Observe. बघा तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. What actions are seen in the pictures? या सगळ्या पिक्चर्समध्ये कोणकोणत्या क्रिया दिसत आहेत? किंवा is a force being applied while doing each action? Yes, in the various action in the picture has the object changed its original position? प्रत्येक क्रिया करताना फोर्स लावलेला आहे का? हो, चित्रातील विविध क्रियांमध्ये वस्तूने त्याची मूळ जी जागा आहे ती सोडली आहे का? हो. In the above picture, we see that the position of some of the objects has changed. That is, these objects are displaced. वरील चित्रांचे निरीक्षण केल्यास काही वस्तूंची मूळ जागा बदलताना दिसते, म्हणजेच त्यांची डिस्प्लेसमेंट चेंज होते. When an object is displaced by applying a force on it, work is said to be done. जेव्हा फोर्स लावून एखाद्या वस्तूची डिस्प्लेसमेंट चेंज होते तेव्हा वर्क झाले असे म्हणतात. आता पहा वर्क. Tie a string to an empty box as shown in the figure. Pull the box through a distance of 10 meters along a straight line. Now fill the sum box with 20 books. Pull the box again through a distance of 10 meters in a straight line. What was your experience this time? Now pull this loaded box through a straight distance of 20 meters. When did you feel that more work was done? बघा, एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे आपण ते एक एक करून समजून घेऊ. एक रिकामी पेटी घेऊन त्या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे तिला दोरी बांधा. मग काय करायला सांगितलं आहे? दोराच्या सहाय्याने ती ओढत 10 मीटर अंतर सरळ रेषेत चाला. थर्ड स्टेप, आता त्याच पेटीमध्ये 20 पुस्तकं भरा. मग काय? पुन्हा दोराच्या सहाय्याने ओढत 10 मीटर अंतर सरळ चाला. तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स आला? बघा फिफ्थ, आता पेटीत 20 पुस्तके भरून 20 मीटर अंतर सरळ चाला. कोणत्या वेळेस वर्क अधिक झालेले जाणवले? म्हणजे पहा, जेव्हा बॉक्स रिकामा होता तेव्हा वेट कमी होतं, त्यामुळे वर्क कमी झालं. पण जेव्हा बॉक्समध्ये 20 बुक भरले तेव्हा फोर्स पण जास्त लागला आणि पहिलेपेक्षा जास्त वर्क पण झालं. तसंच 20 मीटर बॉक्स ओढण्यासाठी आवश्यक असलेल्या एनर्जीपेक्षा 10 मीटर बॉक्स ओढण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती कमी होती. करेक्ट. म्हणजेच मोर वर्क इज डन फॉर द सम डिस्प्लेसमेंट when more force is applied to the work. If the same force is applied for more displacement, more work is done by the force. म्हणजेच सारख्याच अंतराची डिस्प्लेसमेंट झाली तरी ज्या वर्कला जास्त फोर्स लागतो ते वर्क अधिक असते. सारखाच फोर्स लावून जास्त डिस्प्लेसमेंट झाली तर ते कार्यही अधिक असते. कळलं? आता आपण पुढचं बघू. लेट्स ट्राय दिस. टेक अ पुली, फिक्स इट ॲट अ हाईट, ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली, टाय अ लोड ऑफ 2 kilograms ॲट वन एंड, होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू लिफ्ट द लोड. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ 1 meter अँड देन अप टू अ हाईट ऑफ 4 meters. व्हेन इज मोर वर्क डन? काय म्हटलं आहे बघा, काय करायला सांगितलं आहे. एक पुली घ्या, ती उंच ठिकाणी बांधा. आता त्या पुलीवरून दोर टाकून दोराचे एक टोक तुमच्या हातामध्ये पकडा व दुसऱ्या टोकाला 2 किलोग्रॅम वजनाचे एक ओझे बांधा. स्टार्टिंगला ते लोड पुलीच्या सहाय्याने 1 मीटर उंचीपर्यंत उचला. पुन्हा तेच लोड पुलीच्या सहाय्याने 4 मीटर उंचीपर्यंत उचला. कोणत्या वेळेस वर्क जास्त झालेलं तुम्हाला दिसतंय? बघा, व्हेन द अप्लाइड फोर्स इज द सेम, मोर वर्क इज डन व्हेन देअर इज ग्रेटर डिस्प्लेसमेंट
In other words, for measuring the work, both the force and the displacement must be considered. म्हणजेच सारखाच फोर्स वापरला असताना जास्त डिस्प्लेसमेंट झालेले वर्क अधिक असते. म्हणजेच वर्क मोजण्यासाठी फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट दोन्हीचा विचार आपल्याला करावा लागतो. कळलं? आता आपण नेक्स्ट बघणार आहोत द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. The boy in the picture has applied a force to the toy car. Work has been done because the force applied to the car has caused displacement. In other words, transformation of the boy's energy into work has taken place through the applied force. म्हणजे चित्रातील मुलाने खेळण्यातल्या गाडीला फोर्स लावलेला आहे. गाडीला लावलेल्या फोर्समुळेच गाडीची डिस्प्लेसमेंट होऊन वर्क झाले. म्हणजेच एनर्जीचं कन्वर्शन फोर्समध्ये झालं आणि वर्क झालं. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत धावत मैदानावर फेऱ्या मारता. डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. तुम्ही जेवढ्या फेऱ्या माराल तेवढ्याच फेऱ्या तुमचे मित्र मारू शकतील का? Your friends will complete either more or less round than the number of rounds you complete. The number of rounds will not be the same. Some will get tired on completing 2 rounds, while others will get tired on completing 3 or 4 rounds. That is to say, each one's capacity to complete rounds is not the same. You can complete only as many rounds as you have the capacity for. The capacity to do work is called energy. म्हणजेच तुम्ही ग्राउंडवर जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा कमी किंवा जास्त फेऱ्या तुमचे मित्र मारू शकतील. फेऱ्यांची संख्या सारखी कधीच असणार नाही. मैदानावरती कोणी 2 फेऱ्या मारून थकेल तर कोणी 3 किंवा 4 फेऱ्या मारून दमेल. म्हणजेच प्रत्येकामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी नाही. तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढ्याच फेऱ्या तुम्ही मारू शकाल. म्हणजेच वर्क करण्याच्या क्षमतेलाच आपण एनर्जी असं म्हणतो. आता आपण याच एनर्जीचे काही फॉर्म्स बघणार आहोत. पहिला फॉर्म आहे मेकॅनिकल एनर्जी. कॅन यू टेल व्हॉट विल हॅपन्स ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर. चित्रात दिसणाऱ्या क्रियेमधून काय घडेल? द रबर बँड इज रिलीज आफ्टर स्ट्रेचिंग इट. सेकंड, अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ catapult. The rubber is stretched and released. बघा काय होईल. In the above examples we see that when the rubber of a catapult is stretched and released, it comes back to the original state and the stone flies off. म्हणजे रबराचा तुकडा समजा आपण ताणून सोडून दिला तर काय होणार? तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये वापस येणार. तसंच गुल्लेरला दगड लावून तिचे रबर ताणून सोडून दिले तर काय होईल? पहा, वरील उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येते की गुल्लेरचा रबर ताणून सोडून दिला तर तो ओरिजिनल पोझिशनमध्ये परत येतो व दगड लांबवर जातो. याचप्रमाणे खेळण्याला चावी देऊन सोडून दिले तर खेळणे चालायला लागते. When water stored at a height is made to fall on a wheel, the wheel start rotating. उंचावरती साठवलेले पाणी चक्रावरती सोडले तर चक्र फिरायला लागते. हे आपल्याला माहीत आहे. In each of these actions displacement takes place, which means that work is done. From where is the energy obtained to do this work? या प्रत्येक ॲक्शनमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट चेंज होताना दिसते. म्हणजेच काय होते? वर्क होते. हे वर्क होण्यास जी एनर्जी येते ती कुठून येते? द एनर्जी विच इज स्टोअर इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट और पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूमध्ये साठवल्या गेलेल्या एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. कळलं? आता पहा पुढे. Let's try this. Take 2 balls. Let one of them stand stable
at the center of a table. Second, place the second ball on the table and push it so that it hits the first ball. Third, what happens when the second ball hits the first one? From where did the second ball get the energy to set the first ball in motion? बघा ही ॲक्टिव्हिटी काय आहे समजून घ्या. पहा काय करायला सांगितलं आहे. 2 बॉल घ्या, त्यांपैकी एक बॉल टेबलावर एकदम सेंटरमध्ये ठेवा. नंतर काय करायचं आहे, दुसरा जो बॉल आहे त्याला टेबलावर ठेवून तो पहिल्या बॉलवर आदळेल असा त्याला धक्का मारायचा. मग काय, मग दुसरा जो बॉल आहे पहिल्या बॉलवर आदळल्यानंतर काय घडेल, दुसऱ्या बॉलमध्ये पहिल्या बॉलला मोशनमध्ये येण्यासाठी एनर्जी कुठून आली? द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सेकंड बॉल इज गिवन टू द फर्स्ट. म्हणजे सेकंड बॉलची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती फर्स्ट बॉलला भेटली आणि जो फर्स्ट बॉल होता तो मूव्ह झाला. कळलं काय झालं तर? पहा नेक्स्ट बघा. कॅन यू टेल इन द गेम ऑफ मार्बल्स फ्रॉम वेअर डज वन मार्बल गेट एनर्जी टू सेट अनदर मार्बल इन मोशन? वाईल प्लेइंग कॅरम फ्रॉम वेअर डज द स्ट्रायकर गेट द एनर्जी टू मेक द पीसेस मूव्ह? मार्बल्सच्या गेममध्ये गोटीला मोशनमध्ये आणण्यासाठी त्या गोटीमध्ये एनर्जी कुठून येते? तसंच कॅरम खेळत असताना स्ट्रायकरला मोशनमध्ये आणण्यासाठी त्या स्ट्रायकरमध्ये एनर्जी कुठून येते? वी गिव एनर्जी टू द मार्बल ऑर द स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. म्हणजेच अशा प्रकारे मार्बल व स्ट्रायकरला आपण एनर्जी दिल्यावर मार्बल व स्ट्रायकर मोशनमध्ये आले आणि मोशनमुळे मिळालेल्या याच एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. बघा साईडला. द एनर्जी यूज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. देअर आर 2 टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी बाय मोशन. म्हणजेच मेकॅनिकल वर्क करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एनर्जीलाच मेकॅनिकल एनर्जी असे म्हणतात. आता या मेकॅनिकल एनर्जीचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी आहे कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी बाय मोशन. पोटेन्शियल एनर्जी पोझिशनमुळे तर कायनेटिक एनर्जी ही मोशनमुळे आपल्याला मिळते. एनर्जीचा सेकंड फॉर्म हीट एनर्जी. द अर्थ रिसीव्ह हीट इन प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम द सन. दॅट इज हाऊ अन ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर फेवरेबल टू द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते म्हणून वातावरणाचे टेम्परेचर हे लिव्हिंग वर्ल्डसाठी फेवरेबल असते. आपल्या स्वयंपाकघरातही हीट एनर्जीचा सतत वापर होतो. उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे. सूर्यप्रकाशात हीट एनर्जी असते. ही कॅलरी या युनिटमध्ये मोजली जाते. ओके, आता बघा नेक्स्ट. लेट्स ट्राय दिस. टेक अ कॉन्वेक्स लेन्स अँड होल्ड इट ओव्हर अ शीट ऑफ पेपर इन सनलाईट. Now move the lens in such a way that there is a tiny spot of light on the paper. Hold the lens in this position for a while. What happens? बघा काय म्हटलंय. एक कॉन्वेक्स लेन्स घेऊन एका कागदासमोर ते सूर्यप्रकाशात धरा. नंतर आता तो लेन्स अशा प्रकारे मागे पुढे करा की जेणेकरून कागदावर प्रकाशाचा बारीकसा एक ठिपका दिसेल. आता तोच लेन्स असाच थोडा वेळ धरून ठेवा. काय दिसेल? ड्यू टू कॉन्वेक्स लेन्स द सोलर एनर्जी फ्रॉम द सन इज कॉन्सन्ट्रेटेड, thus papers start burning. So we can say that solar energy is converted into heat energy.
म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्समुळे सूर्याची जी सोलर एनर्जी आहे ती कॉन्सन्ट्रेट झाली, त्यामुळे तो पेपर आहे तो जळायला लागेल. म्हणजेच इथे काय झालं, सोलर एनर्जी ही हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. कळलं? आता एनर्जीचा तिसरा फॉर्म, लाईट एनर्जी. वी हॅव लर्न दॅट प्लांट्स मेक देअर ओन फूड with the help of sunlight. It means that light energy is transformed into the energy in food. Plants and animals use this food for doing their work. It means that light is a form of energy. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजेच लाईट एनर्जीचं कन्वर्शन त्या अन्नातील ऊर्जेमध्ये होते, हे आपण शिकलो आहोत. या अन्नाचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांचे कामं करण्यासाठी करतात. म्हणजेच लाईट हे एनर्जीचा एक फॉर्म आहे, हे आपल्याला यावरून कळते. आता पहा फोर्थ टाईप, साऊंड एनर्जी. यू माइट हॅव सीन द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक ड्यू टू अ लाऊड नॉईज. Similarly, sound is used to control the movements of some toy cars. This means that some work is done by sound. It tells us that sound is a form of energy. म्हणजेच मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडे गेलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचप्रमाणे खेळण्यातील काही गाड्यांची हालचाल नियंत्रित करण्यासाठी साऊंडचा वापर केला जातो. म्हणजेच साऊंडमुळे काही वर्क होतात. यावरून साऊंड हे एनर्जीचा एक फॉर्म आहे, हे आपल्या लक्षात येते. आता एनर्जीचा फिफ्थ टाईप, केमिकल एनर्जी. व्हेन वूड बर्न्स वी गेट हीट अँड लाईट. समटाइम्स वी हिअर अ क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल. व्हॉट मेक्स दिस हॅपन? द एनर्जी स्टोअर्ड इन वूड is emitted in various forms through chemical actions. Also, it is due to chemical action in the lead acid battery that electrical energy is produced. लाकूड जळू लागले की हीट अँड लाईट मिळतो. काही वेळा जळण्याचा आवाजही होतो. असे का होते? लाकडात साठलेली एनर्जी केमिकल ॲक्शनमधून वेगवेगळ्या रूपामध्ये बाहेर पडते. लीड ॲसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या केमिकल ॲक्शनने इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी. केमिकल ॲक्शनमधून मिळणाऱ्या एनर्जीला केमिकल एनर्जी असे म्हणतात. कळले सगळे फॉर्म्स ऑफ एनर्जी? मेकॅनिकल एनर्जी, हीट, लाईट, साऊंड, केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. हे सगळे एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. कळलं? थँक्यू.